शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण मोरेगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे आलेलो आहोत। कांदा बीजोत्पादन आपल्या शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त व अतिशय फायदेशीर अशी माहिती आज आपण एका 10 मिनिटांमध्ये बघणार आहोत। प्रदीपराव मगर यांच्या शेतामध्ये आपल्या सोबतच आहेत दुसरे कांदा उत्पादक शेतकरी श्री खंडागळे साहेब। तर स्वागत आहे मगर साहेब तुमचं। आता कांदा बीजोत्पादन जे आहे, आता कांदा बीजोत्पादन काही नवीन नाही शेतकऱ्याला, म्हणजे अनेक शेतकरी आहेत कांदा बीजोत्पादन घेतात, परंतु तुम्ही जे आता दरवर्षी कांदा घेता बीजोत्पादन, आता आम्हाला एक मुख्यतः हे सांगा की कांदा बीजोत्पादन नेमकं का घ्यावं व शेतकऱ्याला याच्यापासून फायदा कसा मिळतो? कांदा फक्त बियाणाचा लावावं लागतंय आणि हे कसं आहे, डिसेंबर महिन्यात लागवड असते। बरोबर, डिसेंबर लावता येते, नंतर बी अलीकडे बी नोव्हेंबर, आमचा डिसेंबरचा आहे आता, डिसेंबर लागवड केलेली। लागवड किती एकर लागवड तुमची? 1 एकर आहे। बरं, 1 एकर, ठीक आहे। तर लागवड करताना तुम्ही काय कंपनीशी करार वगैरे केलेला आहे? भावाचा करार केलेला आहे ना, कांदा बी त्यांच्याकडूनच आणलेला आहे। म्हणजे कंपनी तुम्हाला कांद्या बेने पुरवते आणि काय भावाने तुम्ही करार केलेला आहे? 60,000 रुपये, 60,000 रुपये प्रति क्विंटल करार केलेला आहे, ठीक आहे। आता तुमची लागवड करण्याची पद्धत कशी आहे? आता तुम्ही ठिबक सुद्धा केलेलं दिसते, ड्रिप केलेलं आहे ना। हा, एक माहिती देतो। 5 फुटावर लागवड आहे। बरं, 5 फुटावर 2 तास नळीच्या अलीकून एक पलीकून एक, ठीक, लागवड 5 इंचावर। बरं, आता लागवडीला किती क्विंटल बेन लागत तुम्हाला? 10 क्विंटल एकरी। 10 क्विंटल कांदा लागतो आपल्याला, म्हणजे 1 एकरासाठी 10 क्विंटल लागतो, बरोबर आहे। म्हणजे आता बाकी जे शेतकरी आहेत, आता ज्याच्याकडे पाणी आहे ते रब्बीमध्ये कोणी गहू घेतंय, कोणी हरभरा घेते ना। तुम्हाला काय वाटतं की गहू हरभऱ्यापेक्षा कांदा बीजोत्पादन फायद्याचं आहे? आता हे शेतकऱ्यांनी कसं ह्या पिकाकडे वळायला पाहिजे, कसं याचा हमी भाव आहे। आता वातावरण येतं ते आपलं नशीब आहे, बरोबर। काही झालं तर शेतीचा माल उघड्यावच आहे पूर्ण, हा, ते काय झाकून ठेवता येत नाही। आता कांदा जे आहे, आता आपल्याला 1 एकरामध्ये किती तुम्हाला बी निघेल याच्यामधून? 1 एकरामध्ये 3 क्विंटल पेक्षा कमीत कमी, जास्तीत जास्त 4 क्विंटल। बरं, म्हणजे 1 एकरामध्ये 3 क्विंटल आपल्याला बी निघतो, किमान जास्तीचं बी निघतं 4 पर्यंत, पण ते वातावरण हे ते सगळ्याच गोष्टी बरोबर। आता याच्यामध्ये तुम्हाला, आता तुम्ही सांगितलेलं आहे की कंपनीला करार केलेला आहे 60,000 आणि तुम्हाला जर 3 क्विंटल जरी उत्पादन निघालं तरी तुमचं 1,80,000 रुपयाचं उत्पादन निघेल, उत्पन्न मिळेल तुम्हाला। आता तुमचं एकंदरीत लागवडीपासून तर काढणीपर्यंत एकंदरीत खर्च किती येतो? 50,000 रुपये सगळं, कांदा बी आला त्याच्यामध्ये कांद्याचं बेणं आलं, 50 ते 60,000 रुपये सगळं आलं, बरोबर। म्हणजे एकंदरीत 50 ते 60,000 रुपये तुमचा खर्च येतो, आणि तुमचा जर खर्च आपण मायनस केला तर सरासरी आपल्याला 1,00,000 रुपयाच्या मधून मिळतात आरामशीर तेवढे। तर आणि तुमचा जर खर्च आपण मायनस केला तर सरासरी आपल्याला 1,00,000 रुपयाच्या मधून मिळतात आरामशीर तेवढे। शेतकरी बांधवांना हमी भाव असतो। आता ज्या काही बियाणे कंपन्या आहेत, आपण बघितलेलं आहे की जालना सीड हब म्हणून प्रसिद्ध आहे। आता तुमची कंपनी कोणती आहे? राधिका सीड्स। कुठली कंपनी आहे ती? जालन्याची। म्हणजे जालना जिल्ह्यामधील बहुतांश कंपन्या आहेत, त्या शेतकरी बांधवासोबत कांदा ॲग्रीमेंट करतात। आता ॲग्रीमेंट करतात त्यामुळं काय होतं की शेतकऱ्याला हमी भावाचा प्रश्न मिटलेला असतो। त्यामुळं शेतकरी बांधवांनी जर 3 क्विंटल 4 क्विंटल किंवा जितका बी काही कांदा बीजोत्पादन केलेला आहे त्यानुसार त्याला दर मिळतो। आता याच्यामध्ये दराची शाश्वती आहे, त्यामुळं आपल्याला जर आपण 3 क्विंटल कांदा केला तर आपल्याला निश्चित असं उत्पन्न मिळतं। त्यामुळं शेतकरी बांधवांनी इतर पारंपरिक पिकापेक्षा कांदा बीजोत्पादनाकडे वळलं पाहिजे, असं शेतकरीच्या अनुभवावरूनच आपल्याला समजतं। तर मगर साहेब, आता याच्यामध्ये दुसऱ्या अडचणी काय आहेत आम्हाला सांगा। म्हणजे तुम्ही आता सांगितलं की बाबा आपल्याला या पद्धतीनं उत्पादन घेता येते, कांदा बीजोत्पादनामध्ये नेमके धोके काय आहेत? हे धोके काय? फक्त नैसर्गिक, बरं, वारा गारा, बरोबर, तेवढं झालं की मग काय, बाकी काय नाही तेवढं। निसर्ग तर थोडा आदल बदलून चालतंय, थोडं सगळं सारखं राहत नाही, त्याच्यावर काय औषध हे ते करून मग कव्हर करतो बाकीच्या याला, बाकी काय होत नाही। खंडागळे काका, आता तुम्ही सांगा की आता हे जे तुमचं कांदा बीजोत्पादन आहे याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त असा मोहर लागला पाहिजे, फुलोर आला पाहिजे, यासाठी तुम्ही काय करता आणि त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केलेली आहे? आता उत्पन्न वाढीसाठी माशीची गरज आहे, मधमाशीची। आता माशी आली नाही, म्हणजे चिकटा पडल्यामुळं माशी आली नाही, तरी आम्ही एक पाण्याची फवारणी केली चिकटा धुवून जाण्यासाठी, आणि पेट्या आणल्या मासे, 1 एकराला 2 पेट्या लागतात मधमाशीच्या। कांद्याचं जे आहे हे फुलोरा अवस्थेत दिसत आहे, आता किती दिवसात तयार होईल? आता हे याला तसं नाही ना, याला निघायला जवळपास 15 ते 20 दिवस लागतात, पूर्ण सगळे निघायला जास्त दिवस लागतात। आता जसं निघल तसं ते भरत चालेल, बरोबर।
म्हणजे आता मधमाशीचं हा, काम इथं आता जवळपास- ह्या गोंड्याचं मधमाशीचं काम संपलंय. बरोबर हा आता हे जे गोंडा याला मधमाशीची आवश्यकता आहे. नवीन याला हा नवीन याला. बरोबर. आता हे बी बरोबर आता काही जे पहिले निघाले ते एका लेवलचे ते आता जवळपास 50% भरलं बी. बरोबर आता बाकीच्या याच्यातलं बीच अजून भरायला 10% बी नाही भरलं. याला मधमाशीची गरज गरज आहे. हा. माशी नसल्यावर ही अशी मोरणी होती. हा बरोबर ती मोरणी ती झाली. मोरणी होती हा. अशी. हा हा मधमाशी आणि भरत नसल्यावर नाही बरोबर आहे. भरत नाही भोंग राहते आणि असे म्हणजे मधमाशी जर नसल तर अशा प्रकारे आपल्याला हा मोरणी तयार मुरणी तयार हा. होते. मोरणी म्हणजे याच्यापासून बी तयार होत नाही. बी नाही तयार होत. मधमाशीचं महत्व महत्व आहे. परागीभवनामध्ये आणि कांदा बीज उत्पादनामध्ये खूप जास्त आहे. बरोबर आहे. हा. काही समजा असं असं धोतर फिरत येत रोज कसं पद्धत सांग. पोलन करण्यासाठी की आपल्याला एक असं धोतर घ्यावं लागतं. बरं आता हे नाही, कसं ते फिरवता धरा, तुम्ही ते धरा. प्रॅक्टिकल. हे जरा. असं चालायचं. हा हा हा. आता आपल्याला पोलन करायचं झालं तर करायचं. हो, हो, हो. असं असं चालायचं त्याचं पोलन होतं. हा म्हणजे परागीभवनाची एक अतिशय हा. प्रॅक्टिकल पद्धत. प्रॅक्टिक हा माशी कमी असली तर माशी आणि माशी भरपूर असल्या तर काहीच गरज नाही. भरपूर असल्यावर काहीच अडचण म्हणजे मधमाशीचं महत्व किती आहे शेतकरी हा. बंधूंनो आपल्याला कळतंय. हो बीज उत्पादन घेताना मधमाशा पेटींचं किती महत्व आहे हे आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत. साठी मोहळा याच्यासाठी कांद्यासाठी लागते परागीभवनासाठी. आता हे कसं आहे, नैसर्गिक मोहळत नाही राहिले यावर्षी जास्तच अडचण आली आम्हाला. त्याच्यामुळं माशी आणावं लागली. गेल्या वर्षी होत्या थोड्याफार पण यावर्षी बिलकुलच नाहीत. आणि याचं कसं आहे, कपडा जर नाही फिरवायचं तर मधमाशी भरपूर लागते. आणि एका टप्प्यात कांद्याचा गोट न तयार होण्यामुळं त्याला 2-3 वेळेस लक्ष द्यावं लागते कपडा फिरवायला. चालते कपडा फिरवायला पण तेवढी काळजी घ्यावं लागते कपड्यावर बी. आणि मधमाशी असली म्हणजे कपड्याला जायचंच नाही. ती जे परिपक्व झाला बेच की दुसऱ्या याच्यावर बसती. आता आपल्याला कांद्यामध्ये शिरता येत नाही हा. त्याला मधमाशीच काम करू मधमाशीच काम शकते. तर याचा फायदा भरपूर आहे. एकरी समजा 2 पेट्या एकरी 2 पेट्या हो. लागतात एकरी. 2 पेट्या असल्या तरी भरपूर होतं. आपल्याला ती गेलेली दिसत नाही काय नाही आणि तिचं ते काम करून येते. आणि त्याची मेन एक माशी ती मधात राहते. पेटी- हे मासे काय पळून जात नाहीत काय नाही. किंमत किती म्हणे पेटीची आता? ती किंमत काय ते जशी मागणी असेल तशी किंमत वाढते. बरं. 4,000 5,000 जशी पेट्याला मागणी वाढन तशी किंमत म्हणजे त्याची अशी ठराविक किंमत नाही. गेल्या आता नैसर्गिक मधमाशाचे पोळ काय राहिले नाहीत त्याच्यामुळे आपण ह्या पेट्याचा उपयोग करू शकतो. आणि यानं बीज उत्पादनात नक्कीच वाढ यांच्या शेतकऱ्यांच्या बोलण्यातून वाटतं बीज उत्पादनात वाढ होती. त्यामुळे धन्यवाद श्री मगर साहेब आणि खंडागळे काका. तुम्ही शेतकरी बांधवांना अतिशय चांगली माहिती दिलेली आहे. नक्कीच तुमचं ही जी माहिती आहे ही बघून इतर शेतकरी सुद्धा कांदा बीज उत्पादनाकडे वळतील. धन्यवाद.